श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनवर शनिवारी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरला। या धमाक्यात 9 जण ठार तर 27हून अधिक जखमी झाले। त्यापैकी अनेकांची अवस्था गंभीर आहे। काही व्यक्ती गायब असून मृत संख्या वाढण्याची शक्यता आहे। स्फोटाचा आवाज दक्षिण श्रीनगरपर्यंत ऐकू गेला तर मानवी अवयव 300 फूट अंतरावर सापडले। स्टेशनचे मोठे नुकसान झाले। बचाव कार्यात अडथळे देखील आले। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला I-20 कारमधील स्फोटात 12 जण मृत्युमुखी पडले होते। आता श्रीनगर घटनेने शंका वाढली। सूत्रांनुसार फरीदाबाद येथून आणलेले 350 किलो अमोनियम नायट्रेट स्फोटकात हाताळताना मानवी चूक झाली असावी। तसेच FSL तज्ञांचे मत आहे की तापमान रासायनिक संपर्काने स्वयंभू स्फोट झाला असावा। मात्र एका दहशतवादी संघटनेने जबाबदारी ही सगळी घेतली असल्याची माहिती आहे। दुसऱ्या दाव्यानुसार IED लावलेली कार स्फोटात अमोनियम नायट्रेटसह फुटली। तपास पथक दिल्ली आणि श्रीनगर घटनांचा सखोल अभ्यास करते। रासायनिक प्रक्रिया की टायमर असा आता प्रश्न निर्माण झालाय। स्थानिकांनी गर्दी केली असून अग्निशामक दलाने आग सध्या आटोक्यात आणली आहे।